या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताचं एक नवं पर्व सुरू झालंय, ज्याच्यामध्ये भारताच्या लोककला, भारताच्या पारंपरिक कला यांना ऊर्जितावस्था लागताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते। आजचा राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करणं हा त्याच एका शृंखलेचा भाग आहे आणि त्याच्यामुळे आज देशभरामध्ये ज्या हातमागावरती बनणाऱ्या वस्तू आहेत, म्हणजे साड्या असतील, दुपट्टे असतील, शाली असतील, आपण बनारसी सिल्क विषयी ऐकतो, कांचीपुरम साड्याच्या विषयी ऐकतो, या सगळ्या या देशाचं वैभव आहे। आणि ब्रिटिशांचं आपल्यावर राज्य यायच्या आधी आपला देश समृद्ध होता आणि भारत देश सगळ्यात जास्त श्रीमंत होता। ब्रिटिशांनी आमच्यातली कला ही नष्ट करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले। सुदैव आहे स्वातंत्र्य मिळालं, पण दुर्दैव आहे की स्वातंत्र्यानंतर 75 वर्षापर्यंत या भारताच्या कला पुढे आणण्यासाठी तितके प्रयत्न झाले नाही, जे आता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली होत आहेत। मी या निमित्तानं रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा दिल्यात, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व रायगडकर या हातमाग कलेला प्रोत्साहन देतील, आपल्या परीनं खरेदी करून त्यांना कलाकारांना काम करत राहण्याची प्रेरणा देतील अशी मला खात्री। 2013-14 आज राष्ट्रीय दिनानिमित्त हा जो खारघरमध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्ह्याने जो कार्यक्रम ठेवलेला आहे, हा कार्यक्रम आपण आज पाहिला, म्हणजे खूप उत्तम प्रकारे साजरा झालेला आहे। भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी हे जसे पंतप्रधान झाले तसं महिला सक्षमीकरणावरती आणि भारत देश कशा जास्तीत जास्त सक्षम होईल यासाठी भर दिलेला आहे। दर महिन्याच्या मन की बात मध्ये ते सर्व आपल्याला माहिती देत असतात आणि त्या प्रकारे आता आपण पाहत आहोत की आंतरराष्ट्रीय योग डे हा सुद्धा म्हणजे आरोग्यासाठी आलेला आहे। त्याच पद्धतीने आता हा म्हणजे अशा अनेक कार्यक्रम त्यांनी आपल्याला दिलेले आहेत। त्यातीलच हा आजचा एक हातमाग डे हा कुठेतरी मागे राहिला होता आणि तो दिवस आज आपण साजरा करत आहोत खारघरमध्ये। आता आपण बघतो जशी देशाची आर्थिक व्यवस्था हातमाग डे म्हणजे आता खादीच्या ह्याला जी मागणी होती ती 25,000 कोटी वरती होती 10 वर्षापूर्वी, आता ती ह्याच्यात 95,000 कोटीच्या वरती गेलेली आहे। अशा पद्धतीनं या हातमागाचे दिवस सुद्धा चांगले आलेले आहेत असं मी म्हणेन, कारण आज आपण बघतो नागपूर सारख्या ठिकाणी किंवा इतर कापूस पिकवणारे जे आपले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये तिथल्या शेतकऱ्यांना वगैरे हा आनंद झालेला आहे। अशा प्रकारे आदरणीय मोदीजींचं सर्वांकडेच लक्ष आहे, म्हणजे तळागाळातून खालच्या सामान्य नागरिकापासून, गरिबापासून, सामान्य नागरिकापासून ते उच्च वर्गापर्यंत सगळ्यांची अर्थव्यवस्था कशी होईल आणि भारत देश कसा सक्षम होईल याकडे जास्तीत जास्त मोदींचं लक्ष आहे। आणि हा जो आजचा खारघरमध्ये जो आमचा कार्यक्रम झाला खूप उत्तम प्रकारे पार पडलेला आहे। यामध्ये आम्ही विणकरी महिला आहेत त्यांचा सत्कार केलेला आहे। त्याचबरोबर इथे काही खादीच्या बहुतेक जण खादी कॉटनच्या साड्या घालून आलेल्या आहेत आणि त्यांनी इथे रॅम्प वॉक सुद्धा केलेला आहे। आता आम्ही वॉकेथॉन सुद्धा करणार आहोत। अशा पद्धतीने खारघरमधील कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडलेला आहे। यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळीजी तसेच सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूरजी यांनी छान मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर सिकेडी शाळेच्या संचालिका सन्माननीय वर्षाताई ठाकूर ह्या सुद्धा इथे कार्यक्रमाला उपस्थित होत्या। जिल्हाध्यक्ष आमच्या अश्विनीताई पाटील यांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं। अशा पद्धतीनं आमच्या ह्या सर्व खारघर मंडळींनी या कार्यक्रमाचं उत्तम प्रकारे आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचंही मी धन्यवाद मानते आणि अशा प्रकारे आमचा कार्यक्रम साजरा झाला। धन्यवाद। 7 ऑगस्ट हा हातमाग दिवस म्हणून आपण संपूर्ण जगामध्ये साजरा होतोय। हा होत असताना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 2014 पहिले पंतप्रधान झाले आणि त्यांनी 2015 7 ऑगस्ट या रोजी हा दिवस साजरा करायला आपल्याकडे सुरुवात झाली। याचं विशेष असं की वोकल फॉर लोकल ह्या उक्तीप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हातमाग व्यवसायाला चालना देण्याचं ठरवलं। आपल्या देशातलं कॉटन एक सुपेरियर क्वालिटीचं कॉटन असल्या कारणाने आणि संपूर्ण जगामध्ये ह्या कॉटनला मागणी आहे, पण आपलाच देश बाहेरच्या देशाची नायलॉनचा धागा खरेदी करून आपल्याकडे कारखाने टाकून विकत होता, पण आपल्या देशातली एक अतिशय अप्रतिम अशी ही एक उत्पादन आहे
आणि याला महत्व आलं पाहिजे हातमागाला, म्हणून त्यांनी हा दिवस साजरा करून संपूर्ण देशामध्ये याचं जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे यासाठी आमच्या राष्ट्रीय विनीता अक्का असतील, आमच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा चित्राताई यांनी महिलांना हा कार्यक्रम दिला आणि महिलांनी तो अनेक आता 15 पासून आम्ही महिला हा साजरा करतोय आणि हे साजरा करत असताना हा मेसेज देतोय आम्ही की याचं अनेक वस्तू बनवून त्याचं प्रॉडक्ट बनवून त्याचं किंमत लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आपल्या देशाचं हे उत्पादन हातमाग, त्याच्यामध्ये पैठणी येते, सुती साड्या येतात, अनेक सुती कपडे येतात. हे इतकं चांगल्या क्वालिटीचं आहे की अनेक देशांमध्ये हे आता 1 नंबरचं कॉटन म्हणून विकलं जातं. हातमाग म्हणून आपलं प्रसिद्ध आता देश झालेला आहे आणि त्याचं उत्पादन आता ताईंनी सांगितलं की किती मोठ्या प्रमाणात निघायला लागेल. तर हे आमच्या महिलांनी सर्वांपर्यंत पोहोचावं म्हणून संपूर्ण जिल्ह्यातल्या महिलांनी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे साजरा केला आणि यासाठी आम्हाला प्रशांत दादा आमचे आमदार, तसेच अविनाशजी कोळी अध्यक्ष, आमच्या चारुशीला ताई सरचिटणीस यांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं आणि हा उत्कृष्ट कार्यक्रम इथे साजरा झालाय. खारघरवासियांनी हा कार्यक्रमाची संपूर्ण धुरा घेतली खांद्यावरती आणि खूप छान कार्यक्रम साजरा केला. त्यात आमच्या संध्याताई असतील, त्यांच्या साधना पवार त्या आहेत आणि सगळ्याच आमच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यातून इथे महिलांनी येऊन हा कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने साजरा केला. धन्यवाद. या सालापर्यंत खादी ग्रामोद्योग असेल, हातमाग उद्योग असेल, त्याचा जो टर्नओव्हर होता, त्याचं जे उत्पादन होत होतं, ती त्यावेळेची जर तुम्ही संख्या बघितली आणि गेल्या 10 वर्षातली संख्या बघितली तर अनेक पटीने पूर्ण भारतामध्ये खादी आणि ग्रामोद्योग याचं हातमागाचं उत्पादनाची विक्री ही खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्याचं सगळं श्रेय जे आहे ते तुमच्या सगळ्या आपल्या भारतीयांना आहे. माझे आपले सर्वांचे नेते भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी हा विषय पूर्ण देशभरामध्ये सांगितला आणि आपण तो सगळ्यांनी उचलून धरला आणि दरवर्षी महिला मोर्चाच्या वतीने आपण हा कार्यक्रम पूर्ण देशभरामध्ये साजरा करतो आणि हा कार्यक्रम करत असताना आपण सोशल मीडियामध्ये त्याची प्रसिद्धी करतो आणि त्याच्याद्वारे या सगळ्या हातमागाच्या वस्तू असतील, खादीच्या वस्तू असतील, याचं मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झाली आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला सगळ्यांना जर आपण बघितलं कदाचित युट्यूब याच्यामध्ये गुगल मध्ये तुम्हाला दिसेल की 10 वर्षापूर्वी या सगळ्या उद्योगाची विक्री जी होती, प्रोडक्शन होतं, ते सगळं प्रोडक्शन विक्री जी 25,000 कोटी पर्यंतची उलाढाल होती. आता जवळजवळ 95,000 कोटी पर्यंतची उलाढाल केली आहे. मग एवढी मोठी उलाढाल गेल्या काही वर्षामध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे या उद्योगाला मगाशी आपल्या काही भगिनींनी सांगितलं की त्यांनी आपल्या ज्या जुन्या साड्या ज्या आहेत त्या जुन्या साड्यांमधनं पायपुसणी असतील, घोगडी असतील, लहान मुलांच्या घोगड्या असतील, अन्य वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य बनवले आणि ते फक्त रायगडमध्ये, महाराष्ट्रामध्ये नाही तर त्यांचा जे उत्पादन केलेल्या वस्तू जे आहेत त्या परदेशी सुद्धा त्यांनी पाठवलेल्या आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारे भारतीय वस्तूंची मागणी पूर्ण देशभरामध्ये होत आहे आणि त्याच्यासाठी म्हणून माननीय पंतप्रधान वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या महिलांना सक्षम बनवण्यासाठी आपण बघितलं तर राज्य सरकार असेल, केंद्र सरकारच्या योजना आहेत आणि त्या योजनांच्या द्वारे अनेक महिला सक्षमीकरणाचं काम हे सुरू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये आपला व्यवसाय करण्यासाठी, बाकी अन्य काही गोष्टींसाठी काही मदत असेल तर आमचा महिला मोर्चा असेल, भारतीय जनता पार्टी असेल, नेहमी आपल्याला सहकार्य करेल. त्याच्यामुळे आपण हातमागाच्या वस्तू असतील, खादी ग्रामोद्योगाच्या वस्तू असतील, या सगळ्या अधिकाधिक वापर कसा होईल याचा सगळ्यांचा प्रचार प्रसार असा सुरू ठेवावा